नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आजचा जो व्हिडिओ आपला आहे तो आहे आपल्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसंदर्भात आणि या केवायसी अपडेटमध्ये आपण जाणार आहोत आता सध्या, कारण का आपल्याला केवायसी करायला सांगितलेले आहे योजनेच्या अंतर्गत. याच्यामध्ये मला बऱ्याच महिलांच्या अशा कमेंट आलेल्या आहेत की ताई, आम्हाला तिथे जे 2 प्रश्न दिलेले आहेत, एक तर तुम्ही गव्हर्नमेंटच्या शासनाच्या कुठल्याही नोकरीचा लाभ घेत आहात किंवा मग त्यांचं कुठलं मानधन घेत आहात का, बरोबर. तिथं तुम्हाला काय करायचं होतं, तर तिथं तुम्हाला होय करायचं होतं. तुम्ही तिथं नाही केलेलं आहे, त्यामुळे तुमचं उत्तर त्या ठिकाणी चुकलेलं आहे. तुम्हाला होय करायचं होतं तिथं, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न होता आपल्याला, तिथंही आपल्याला होयच करायचं होतं. तिथं पण बऱ्याच महिलांनी नाही केलेलं आहे. जे जे 2 प्रश्न आपल्याला ह्या केवायसीच्या अंतर्गत दिलेले आहेत, त्या दोन्ही ठिकाणी आपल्याला होयच करायचं होतं. तर बऱ्याच महिलांनी बऱ्याच ठिकाणी नाही केलेलं आहे, होय केलेलं आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्नाचे उत्तर जे आहे ते तिथं चुकलेले आहेत आणि आत्ता तुम्ही काहीच नाही करू शकत. जसं तुम्ही मला बोलताय की ताई आता काय करायचं, आमच्याकडनं चूक झालेली आहे. तर मी तुम्हाला एकच सांगत आहे, आत्ता आपण काहीच नाही करू शकत आहोत. जर तिथं एडिटचं ऑप्शन आलं तर आपण तिथं काहीतरी बदल करू शकत आहोत. म्हणजे जर तुम्ही नाही केलं असेल तर होय करू शकणार आहात. पण सध्या आपल्या पोर्टलवर कुठलंही ऑप्शन दिलेलं नाही त्यांनी होय करण्यासाठी किंवा त्यामुळं जर एडिटचं ऑप्शन आलं तर आपण होय नाही करू शकणार आहोत. पण जर तुमच्याकडनं आता चूक झालेली आहे, तुम्ही दोन्ही प्रश्नाला नाही केलेलं आहे, तर मग आपण आता काही करू शकत नाही. शांत बसा. आपण ह्याच्यावर सरकारला टॅग करून व्हिडिओ शेअर केलेले आहेत. बघू सरकारकडून काही उत्तर आपल्याला येतं का. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा दुसरा जो मुद्दा आहे, ही मेन अडचणी आहेत ना, मी ते सांगत आहे. तर ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा दुसरा जो मुद्दा आलेला आहे ना, की महिलांकडं केवायसी करण्यासाठी सेकंड आधार कार्ड आणि सेकंड ओटीपी नाही. त्याच्यामुळं त्या महिला सध्या सेकंड आधार कार्ड देणार कुणाचं, ज्यांचे मिस्टर नाहीत किंवा हयात नाहीत, ज्या घटस्फोटीत आहेत, ज्या विधवा आहेत, ज्यांना वडील नाहीत, बरोबर. तर अशा महिलांकडे दुसरं त्यांच्या मिस्टरांचं किंवा त्यांच्या वडिलांचं आधार कार्ड नाही. तर शासनाने लवकरात लवकर ह्याच्यावर काहीतरी अपडेट द्यावी आणि त्यांना सेकंड ऑप्शन केवायसी साठी करण्यासाठी काहीतरी उपलब्ध करावं, कारण त्यांच्याकडे आधार कार्ड नाही आणि आधार कार्ड नंबरलाच तुम्हाला जो नंबर लिंक असेल मोबाईल नंबर त्याच्यावर ओटीपी येणार आहे. आता आधार कार्डच तुमच्याकडे अवेलेबल नाही सेकंड, बरोबर. आणि त्याला ओटीपी येणार कुठून हा प्रश्न निर्माण झालाय. तर बऱ्याच महिला पात्र आहेत, ह्या महिला जे मी सांगितले सिंगल आहेत, गोरगरीब गरजू आहेत, निराधार आहेत किंवा एकल माता आहेत, ह्या ज्या सगळ्या सांगितल्या, ह्या सगळ्यांना ह्या योजनेच्या मानधनाची खूप आवश्यकता आहे. पण त्यांच्याकडे हे ऑप्शन नसल्यामुळे त्या सध्या केवायसी करू शकत नाहीत. आणि सारखंच तुमचे हे प्रश्न येत आहेत की आता आम्ही केवायसी कशी करायची. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही अजिबात केवायसी करायला जाऊ नका, कारण तुमची केवायसी होणारच नाही. जरी तुम्ही तिथं कुठलं डॉक्युमेंट वेगळं दिलं तर तुमच्या नावात बदल होईल किंवा काही प्रॉब्लेम होतील. त्यामुळे ज्यांच्याकडे ही सेकंड आधार कार्डचं ऑप्शन नाही, म्हणजे वडिलांचं आणि मिस्टरांचं, त्यांनी केवायसी करू नका. शांत बसा. सरकारकडून काहीतरी ऑप्शन येणं खूप गरजेचं आहे आणि सरकारने त्यांना काहीतरी ऑप्शन दिलं पाहिजे. तर हे सगळ्यात महत्वाचे 2 मुद्दे होते, जे तुमचे मला प्रश्न येत होते. त्याच्यावरच आपला आजचा व्हिडिओ होता. तर नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला मदत करते तसं तुम्ही त्या महिलांना मदत करा ज्यांना या माहितीची गरज आहे. चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.